चक्कर पर मैं गाड़ी स्लो किया, ये पीछे से आके मारा, मैं तुरंत गाड़ी को लेफ्ट साइड खींच लिया। कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, 3 ट्रकांची धडक झाल्याने वाहनांचे मोठे नुकसान तर शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला लागली आग। गंभीर चालकाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात केले दाखल। कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास 3 ट्रकांचा भीषण अपघात झाला। ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यामुळे सदर ट्रकने अतिशय वेगाने समोर चालणाऱ्या 2 ट्रकांना मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे। या धडकेनंतर अपघातग्रस्त ट्रकच्या केबिनचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार दैवेलीतून विसरवाडीच्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक TN52 U9479 हा गुजरात राज्यातील बडोद्याकडे पेपरचे गट्टे घेऊन जात होता। कोंडाईबारी घाटातील उतारावरून अतिवेगाने येत असताना सदर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यामुळे या ट्रकने महामार्गावर समोर चालणाऱ्या अमूल दूधचे टँकर क्रमांक GJ02 AT 5535 ला मागून जोरदार धडक दिली। त्यानंतर पुढे चालणाऱ्या ट्रक क्रमांक TN52 D2368 यालाही जोरदार धडक दिल्याने या 3 वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये ट्रकच्या कॅबिनचा पुढील भाग पूर्णपणे दाबला जाऊन चक्काचूर झाला आहे। या भीषण अपघातामध्ये ट्रक चालक अडकून पडल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली, तसेच हातापायाला मार लागला आहे। या अपघातानंतर शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रकला आग लागली आणि क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले। घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या मदतीने तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले। दरम्यान अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढून तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले। मात्र त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व त्यांचे पथक आणि महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। दरम्यान ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला। अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, नंदुरबार। ये गाड़ी निकल के आके बैरियर पे मारा। तुम्हारे गाड़ी में क्या है? मेरा गाड़ी खाली गाड़ी है, दूध का गाड़ी है, ऐसा। अमूल का गाड़ी है। हाँ। क्या नाम है आपका? रविंद्र यादव। कहाँ से कहाँ जा रहे थे? मैं नागपुर हिंगना अमूल से खाली करके चिखली अमूल में जा रहा था। Yeah.